कृष्ण पक्षातील अखेरची तिथी अर्थात अमावस्या सोमवारी आल्यास त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही एक पर्वणी असल्याने संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या पर्वणी निमित्ताने देवीदेवतांचे नदी तीर्थस्नान होते. परंतु या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये जेजुरी येथील सोमवतीचा सोहळा विलोभनीय असा असतो. मल्हारी मार्तंड भैरव हे शिवाचा अवतार असल्याने त्यांच्या डोक्यावर चंद्रकला सततच असते. अमावस्येला चंद्र जरी दिसत नसला तरी तो शंकराच्या डोक्यावर सतत विराजमान असतो. या समजुतीने व सोमवार हा शंकराचा वार म्हणून सोमवती अमावस्या ही खंडोबा भक्तांना प्रिय आहे. या संबंधातील कथा अशी सांगितली जाते की देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले व त्यातून 14 रत्ने निघाली. त्यात रंभा नावाची एक अप्सरा होती. तिच्या मनात अशी इच्छा होती की शंकराने आपणास वरावे, पण रंभा इंद्राच्या वाटेला आली. त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिली. नारदाच्या सांगण्यानुसार तिने महादेवांचा जप केला. तिच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर दिला की मी जेव्हा मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेईन त्यावेळी तू माझी पत्नी होशील. त्यानुसार सोमवती अमावस्येला त्यांनी रंभेची मनोकामना पूर्ण केली. म्हणून श्री खंडोबा म्हाळसादेवीसह पर्वणी स्नानाच्या वेळी करहा नदीवर रंभाई मंदिरात जातात.